काल रहमतपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना लक्ष्य केले। गेली 35 वर्षे सत्तेत असताना कधी सत्तेचा माज केला नाही किंवा सत्तेचा दुरुपयोग केला नाही। आम्ही लोकांचे सेवक आहोत। आम्ही काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन केले। येथे कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच आमदार झाले आहेत, त्यांचे अर्धवट हळकुंडाने पिवळे झाले असे झाले आहे। तुम्ही आत्ताच आला आहात। आम्ही 8 वेळा लाखाने निवडून आलोय आणि तुम्ही आम्हाला शिकवता आम्हाला काय आरेला कार्य करता येत नाही का? मात्र आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जात आहे असा चिमटा अजितदादांनी काढला। दरम्यान अजितदादांच्या या टीकेला रहमतपूरमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत मंत्री जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिले। सर्वसामान्यांचा मुलगा मोठा झालेला तुम्हाला बघवत नाही का? एका शेतकऱ्याचा मुलगा 15 वर्षे संघर्ष करून आमदार झाला। त्यांनी 700 कोटीचा निधी आणून मतदारसंघाचा विकास केला असल्याचं सांगत जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले। त्यांनी सांगितलं कोण आणखी कोणतरी म्हणलं, माझी त्यांना विनंती आहे, आमदार झाला ना कोण? पहिल्या टर्मला आमदार झाला, तुम्ही पण कधी जर पहिल्या टर्मचा आमदार होता, तुम्ही काय अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळे झालता का बघा? आणि आमदार झाला की सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाला, लढला झगडला, 15-10 वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झाला। 1 वर्षात लोकांची सेवा केली। रहमतपूर या सगळ्या परिसरामध्ये 700 कोटी रुपयाचा निधी आणला आहे। त्यांना सन्मान स्वीकारायला आले निवडून नाही, सामान्य कोण आमदार झालेलं मंत्री झालेलं नाही बघवणार, कधीच नाही चालणार। आम्ही प्रस्ताव बटन दाबावं, आता कोणतरी म्हणाल कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच झाले आणि ते म्हणतात ना हळकुंड अर्ध्या हळकुंड, तशा पद्धतीचं झालं। आणि तू तर आत्ता झाला बाबा, आणि अशा वेळेला लाखाच्या मताने निवडून देणारी माणसं आहोत आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता। आम्हाला काय आरेला कार्य करता येत नाही, पण आम्ही चव्हाण साहेबांच्या विचाराने चाललो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो। काहीतरी त्यांचे संस्कार आमच्यावर चालले होते, काहीतरी त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे, आम्हाला शिकवलेलं आहे। पुढेही त्याच रस्त्याने माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या बांधवांना घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे।